काय म्हणणार की एकूणच आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे, या महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात ज्या प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, या संदर्भात येणाऱ्या 15 सप्टेंबर रोजीपर्यंत आक्षेप बोलवण्यात आलेले आहे, आपली काय प्रतिक्रिया याची? अरे बघा, तुम्हाला माहिती नसेल की मी 2 इलेक्शन आमदारकीच्या लढलो आहे. म्हणजे पडलो नाही, मी चांगला आपटलो आहे. पण मला पूर्ण म्हणजे अमरावती लढलो आणि बडनेराही लढलो आहे. त्यामुळे प्रभाग का आता मला सांगा, मला काही गावं माहिती होती का? आज मला तो प्रत्येक जण म्हणतो मी आक्षेप घेणार. अरे माझा मतदारसंघ याच्याकडे गेला म्हणून मी आक्षेप घेणार, आणि मग त्याच्याकडे गेलेला आहे तो मग तो आक्षेप. म्हणजे काय आयुष्यभर त्या निवडणुकाच होऊ द्यायचे नाही आहेत का तुम्हाला? जे आहे शासनाने प्रशासनाने केलं, तुमच्यात दम असेल तर तुम्ही निवडून या. एकाचे 2 झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 प्रभाग झाले. आज मला सांगा, 4 प्रभागामध्ये खर्च करायला त्या नगरसेवकाची ताकद आहे का एवढी? म्हणजे कुठे झोपडपट्टी पण आली, कुठे मोठे घरं पण आले, कुठे दुकानदाराची वस्ती आली, कुठे तुमच्या कमर्शियल एरिया आला. तुम्ही यू हॅव टू एक्सेप्ट. आणि उद्या लॉट पडतील, मी आता तुरम खानसारखा होता, मी महापौरच होणार आणि तुझं लॉटमध्ये तुझं कटलं आणि ती SC रिझर्व झाली किंवा OBC रिझर्व झाली, मग काय करणार तुम्ही? त्यामुळे हे आक्षेप आणि हे मूर्खपणा आहे. तो जे आहे ते तुम्ही लढा, हिंमत असेल तर लढायचं. त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा जर घालवायचे असतील 2-3 वर्ष आणि पुन्हा जर असा भोंगळ कारभार करून घ्यायचा असेल तर मग त्याला नाईलाज आहे. निश्चितच काही शहराच्या विषयांवर आज आपण चर्चा केली. शहरामध्ये ज्या प्रकारे वाढती गुन्हेगारी आणि विशेष म्हणजे रेल्वे पूल जो शहराची जीवनवाहिनी आहे, या संदर्भात विशेष प्रकाश या सर्व गोष्टीवर टाकण्यासाठी आपल्यासोबत नितीन मोळ होते. आपण आमच्या स्टुडिओला आले, खूप खूप धन्यवाद. नमस्कार, थँक्यू.